मोहोळ तालुक्यातील दातपूर आरोग्य उपकेंद्राच्या बांधकामात गंभीर अनियमितता, चौकशी करून कठोर कारवाईची मागणी. मोहोळ तालुक्यातील दातपूर गावामधील आरोग्य उपकेंद्राचे बांधकाम सध्या सुरू असून या कामामध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता व भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब पारवी यांनी केला आहे. मंजूर एस्टिमेट व शासनाच्या बांधकाम नियमांना धाब्यावर बसवत सदर उपकेंद्राचे बांधकाम सुरू असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्या संगनमत असल्यामुळे बांधकामासाठी आवश्यक असलेली वाळू न वापरता माती व डस्टचा वापर करून काम सुरू असल्याचे प्रत्यक्ष पाहणीमध्ये स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे वारंवार संबंधित इंजिनियर यांना फोनद्वारे तसेच सक्षम भेटून तक्रार देऊनही आजपर्यंत कोणतीही चौकशी करण्यात आलेली नाही. उलट उपकेंद्राच्या बांधकामाचे बिल काढण्यासाठी अधिकाऱ्याने ठेकेदाराला मदत केल्याचा आरोप तक्रार करण्यात आला आहे. तक्रार केल्यानंतरही अधिकाऱ्याने ठेकेदारावर कोणतीही कारवाई न करता तुम्ही मातीमध्ये काम करा, डस्टमध्ये करा, माझी टक्केवारी द्या, बाकी काही फरक पडत नाही, असे बेजबाबदार विधान केल्याचा आरोपही बाळासाहेब पारवे यांनी केला आहे. तसेच कोणी कितीही बातम्या लावू द्या, बिल काढणारा मीच आहे, असे ठेकेदाराला ठणकावून सांगितल्याचेही त्यांनी सांगितले. सध्या संपूर्ण मोहोळ तालुक्यात बांधकामासाठी वाळू खुल्या स्वरूपात उपलब्ध असताना देखील जाणून बुजून माती व डस्ट वापरून निकृष्ट दर्जाचे काम करण्यात येत आहे. भविष्यात उपकेंद्राच्या इमारतीला काहीही धोका निर्माण झाल्यास त्या संबंधित अधिकारी व ठेकेदार हेच पूर्णपणे जबाबदार राहतील, असा इशारा देण्यात आला आहे. या प्रकरणाची तात्काळ उच्चस्तरीय चौकशी करून दोषी अधिकारी व ठेकेदारावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. जर लवकरात लवकर चौकशी करून कारवाई झाली नाही तर संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्या विरोधात बेमुदत धरणे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही बाळासाहेब पारवे यांनी दिला आहे. प्रतिनिधी सूरज पारवे, प्रेस मीडिया न्यूज, दातपूर.